हाय गाईज, मी सोनाली स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा विषय आहे वडील. ऐकायला किती सोपा शब्द वाटतो ना, वडील. बाप. बाप आयुष्यात असल्यापेक्षा नसल्यानंतर किती कमी भासते, ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 2 जून 2005, तो काळा दिवस जो आमच्या मम्मीच्या आयुष्यात आला, आमच्या पण आयुष्यात आला. त्या दिवशी नेहमीप्रमाणे आमचे पप्पा कामाला निघाले होते. माझे पप्पा कॉन्ट्रॅक्ट बेसवरती कामं करत होते. ते म्हणजे वायरमॅन होते, परमनंटली नव्हते. तर तो दिवस होता 2 जून 2005. तो दिवस उजाडला. आमच्यासाठी तो काळा दिवस होता. कळत नव्हतं काहीच. इयत्ता 5वी पास झाले होते मी. ती जून महिना लागला होता आणि पप्पा कामानिमित्त घरातून बाहेर निघाले. त्याच दिवशी त्यांना अजून एक काम होतं, की जे की मोटारीचं होतं. ते गावातले कोणाच तरी होतं. ते म्हणत होते की आमच्या इथे काम आहे, आजच्या दिवस ते काम कर, तुझं उद्या जे काम आहे ते नंतर कर किंवा उद्या वगैरे कर म्हणून. तर त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी जे पहिलं जे कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं त्या कामासाठी ते निघाले. निघाल्यानंतर त्यांच्यासोबत 9 पोरं कामाला होते. दौंडला पोचले. घरातून निघताना मम्मीला सांगितलं होतं की मी पुढे जातोय, तू लवकर पाठीमागून ये. आपल्याला पोरांसाठी वह्या, पुस्तकं आणि दप्तरं घ्यायची आहेत, तर तू लवकर ये. मम्मी त्याप्रमाणे तिचं घरातलं काम सगळं आवरून 9 वाजता घरातून बाहेर निघाली. वडील तर सकाळी लवकरच गेले होते. दौंडला गोकुळ हॉटेलच्या अपोजिटला एक गार्डन आहे. त्या गार्डनच्या मेन गेटमध्ये जो एक पोल होता, त्या पोलवरती काम होतं. लाईटीचं वायर ओढायचं काम काहीतरी चालू होतं. माझ्या वडिलांनी 9 पोरांना 9 पोल वाटून दिले आणि ज्या पोलवरती शॉक आहे त्या पोलवरती स्वतः चढले. तिथेच त्यांना शॉक लागला. शॉक लागल्यानंतर वरून खाली पडले. खाली पडल्यानंतर जे गार्डनचं कंपाऊंड होतं तिथे खालून साधारणपणे 1 फूटभर असं बांधकाम होतं, साईड पट्टा. त्याच्यावरती डोकं आपटलं आणि मेंदूला मार लागला. माझे वडील गेले ही बातमी अख्ख्या गावात पसरली. अख्ख्या गावात सगळ्यांना माहिती आहे. फक्त आमचं घर असं की आम्हाला माहिती नाही. मम्मी गेली. मम्मी रस्त्याने निघाली. तिचा जो रोजचा साजं शृंगार आहे तो करून ती निघाली. म्हणजे जे की भांगीत कुंकू वगैरे घालून तिच्या पद्धतीने ते माझ्या भावाला कडेवर घेऊन निघाली. रस्त्याने एक गाडी भेटली. त्या गाडीवरती ती निघाली. रस्त्याने जाणाऱ्या सगळ्या बायका तिच्याकडे तोंडाकडे बघत होत्या. त्यांना माहिती होतं, पण माझ्या मम्मीला हे माहिती नव्हतं की ह्या बायका माझ्याकडे का बघतात म्हणून. पोचली दौंडमध्ये पोचल्यानंतर जिथे जे लोकेशन सांगितलं होतं त्या लोकेशनला पोचली. लोकेशनला गेल्यानंतर तिथे पण कोणी काही सांगाना. एका पोलजवळ गेली जिथं की रक्त सांडलं होतं. बराच मोठा रक्ताचा थारोळा होता आणि तो थारोळा बघून मम्मी घाबरली. आमच्या मम्मीला चक्कर आली. तिथं शेजारी आमच्या वडिलांची चप्पल पडली होती. त्या चप्पलवरनं मम्मीने ओळखलं की ही चप्पल कोणाची आहे. त्यानंतर तिथल्या शेजारच्या लोकांना ती म्हटली की मला इथेच माझ्या भावाचं घर आहे, मला त्यांच्या घरी सोडा. म्हणजे मम्मीला स्वतःच्या माहेरचा रस्तासुद्धा सापडला नाही त्या दिवशी. ती इतकी गोंधळली होती. त्यानंतर तिला घरी सोडलं. घरी सोडल्यानंतर आजी आजोबा घरी होते. त्यानंतर आमच्या आत्याला फोन आला की असं असं झालेलं आहे. माझ्या वडिलांचं नाव मधू आहे, मधुकर. ते त्यांना सगळे मधू म्हणत होते. तर फोन आल्यानंतर सांगितलं की मधू एका छोट्याशा पोलवरनं पडलेला आहे, तर त्यांना हॉस्पिटलला नेलेलं आहे की तुम्ही पटकन या. मग माझी आत्या घरातलं सगळं काम सोडून घाईघाईनं निघाली. दौंडला पोचली. दुपारी 2च्या उद्यान एक्सप्रेसने पुण्याला जायला. पहिले त्या दौंडमध्ये कोणत्या हॉस्पिटलमध्ये त्यांना घेतलं नाही. त्यानंतर नंतर तिथं समजलं की पुण्याला नेलं आहे म्हणून. मग पुण्याला नेलं. मग माझी आजी म्हणजे मम्मीची आई जाताना जेवणाचा डबा घेऊन सोबत
ज्यात भाजी भाकरी चटणी, की बाबा माझा जावई उपाशी आहे, जेवला नसेल, सकाळी कधी खाल्लंय कधी नाही माहिती नाही, म्हणून घेऊन गेले पुण्याला ससून हॉस्पिटल इथे. तिथे गेल्यानंतर त्यांनी प्रत्येक प्रत्येक बेड शोधला. कोणी तोंडावर पांघरून घेऊन घेऊन झोपलेलं होतं, कोण कसं होतं, कोण प्रत्येक प्रत्येक कॉटजवळ जाऊन चेक केलं. ज्यांनी तोंडावर पांघरून घेतले त्यांचं तोंडावरचं पांघरून उघडून पाहिलं की बाबा हिथं तर नाही ना झोपलेले. पूर्ण ससून सगळं फिरून झालं, कोणीच काही सांगाना. ससूनमध्ये सुद्धा कोणीच सांगाना की असं असं झालंय म्हणून. त्यानंतर एक माणूस म्हणला की तुमच्यातलं जेंट्स कोणीतरी पाठवा, जे की मला त्यांच्याशी बोलायचं आहे. मग तिथे त्यांनी सांगितलं की असं असं झालेलं आहे. माझे वडील कुठं तर डेड रूमला, जिथं बॉड्या ठेवल्या जातात त्या रूममध्ये. किती विचित्र वाटते नाही ऐकायला, अनुभवलंय मी. घरी इकडं आम्ही 4 जणी बहिणी, भाऊ तर मम्मीसोबत गेलेला होता जो की लहान होता 2-1 वर्षाचा. आम्ही 4 जणी, त्यात जाणकार फक्त मी एकटीच आणि आजी माझ्याबरोबर. आमच्या घरातला लँडलाईनचा जो फोन होता त्याची सुद्धा वायर लोकांनी कट केली होती की जेणेकरून फोन यांच्या घरात येऊ नये, ह्यांना समजू नये पटकन म्हणून. आमच्या अक्काने जाताना सांगून गेली होती की मी घरात फोन करल म्हणून. घरात तो फोन कंटिन्यू संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आमच्या आजीने वाट पाहिली की माझी पोरगी म्हणलेली फोन करील म्हणून, अजून काही फोन आला नाही. 5 नंतर अपेक्षा सोडली, शेजारच्या घरी गेली. ह्या फोनवरती फोन येईना म्हणजे तिला काहीतरी डाऊट आला. ती दुसऱ्याच्या घरी फोनवर दुसऱ्याच्या शेजारच्या घरी जाऊन बसली आणि संध्याकाळी 6 वाजता फोन आला आत्याचा माझ्या. हॅलो आई, मधूचं संपलंय. अजून कानात ते शब्द माझ्या असे घुमतात. इतकं वाईट वाटलं, इतकं वाईट वाटलं की सांगू शकत नाही. इतका भयंकर प्रसंग जो आमच्यावरती ओढावला तो खरंच कोणावरती येऊ नये. त्यानंतर आम्हाला माहिती झालं, म्हणजे पूर्ण दिवसभर अख्ख्या गावात माहिती होतं मधू वारलेला आहे. फक्त आमचंच घर असं होतं की आमच्याच घरात माहिती नव्हतं की असं अशी घटना झालेली आहे म्हणून. मग तसं सांगितल्यानंतर आमच्या आजीने जे स्वतःचे हाल करून घेतले ते तर काय सांगण्यासारखंच, म्हणजे डोकं बिकं फोडून घेतलं होतं. समजत नव्हतं मला, पण लहान होते मी, आत्ता 5वीची परीक्षा पास झाले होते. काहीच समजत नव्हतं. म्हणजे माणूस म्हणजे मरण म्हणजे काय हेच कळत नव्हतं. मला हे पण माहिती नव्हतं की एकदा माणूस मेला की तो आयुष्यात परत दिसत नाही. ही गोष्टही मला माहिती नव्हती, जी आत्ता समजते. त्यानंतर तिकडच्या ज्या प्रोसेस कंप्लीट करून रात्री 10-11 वाजता डेड बॉडी घरी आणली. घरी आणल्यानंतर पुढे रात्री 12 वाजता अंत्यसंस्कार केला. इतकी वाईट परिस्थिती होती ना ती, की ते सांगताना सुद्धा आहे ना मला असं अजून भीती वाटते की तो क्षण इतका भयंकर होता आमच्यासाठी. आणि आम्हाला शाळेत वह्या पुस्तकं आणण्यासाठी गेलेले वडील परत आलेच नाही. म्हणूनच मी मागाशी व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच म्हटलं की बाप म्हणजे काय, हे असण्यापेक्षा नसल्यानंतर तो काय असतो हे समजतं. पुढे नाही बोलता येते मला, एवढ्यावरतीच व्हिडिओ थांबवते.